तर सुप्रभात मित्रांनो. रात्रीपासून खूप जोरदार पाऊस होता, त्यामुळे आज सकाळी कामावर जायची इच्छा झालीच नाही. परंतु नंतर त्याला सकाळी आपण आपल्या गावात काय परिस्थिती पावसामुळे ते आमच्या घरामध्ये पहिल्यांदा शाळेचं पाणी पूर्ण जलमय झालेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता. इथून थोडं पुढे आलो की पाहतो तर शाळेचे जे आउटलेट आहे तिथून देखील जोरदार पाणी येतं. जे छोटे छोटे नाले आहेत ते मात्र तुडुंब भरून वाहतात इकडे. हे बघा, पाणी जिकडे मिळेल तिकडे वाटेने आपला प्रवाह मात्र चालू ठेवतो. तुम्ही पाहू शकता हा मुख्य रस्ता आमच्या गावाचा. ते शेजारून हा नाला होता छोटासा, ते देखील आता तुडुंब भरलेला आहे. अशा प्रकारे हे पाणी वाहतं इकडे. हे पाहू शकता तुम्ही. शेजारी जे काही घरे आहेत तिथे देखील जवळजवळ तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. हे पहा, यांच्या घरात देखील बहुतेक पाणी शिरलं आहे. जे असे सखल भागात जे घरं आहेत गावामध्ये तिथे बऱ्याच ठिकाणी पाणी आता शिरलेलं आहे. अशा प्रकारे जे छोटे छोटे नाले आहेत आणि शेजारी जे घरे आहेत तिथे मात्र नक्कीच पाण्याने त्रास दिलेला असणार आहे. तुम्ही पाहू शकता किती जोरात प्रवाह आहे ते. अशा प्रकारे हे पहा, पूर्ण नाला हा पाण्याने तुडून भरलेला आहे. हे पाहिले एक लाईटचा खांब देखील पडलेला आहे, तरी तार देखील पाहतो. हे देखील धोके असतात गावाचे पाणी पाहू शकता. प्रकारे पूर्ण गावामध्ये पाणी छान झालेलं आहे. पाहूया, गटार आहेत, नाले आहेत, पाणी देखील 2-3 मोठे नाले त्यांना जाऊन मिळतो. त्याचा हा एक नाला तिथे मात्र कशी परिस्थिती आहे. म्हणजे शेत आहे व मैदान आहे ते देखील पाण्याने पूर्ण भरलेलं आहे. इकडे याच गावाच्या बाहेर सगळीकडे पाणीच पाणी असं दृश्य पाहायला मिळतं. सकाळ सकाळी फिरायला देखील खूप मस्त वाटते. परंतु ज्या लोकांचं मात्र नुकसान झालेलं आहे ते पाऊस पडला त्या कारणाने ते मात्र नक्कीच दुःखदायक असेल. आता आमच्या गावापासून जे महालक्ष्मी मंदिर आहे तो जो रस्ता आहे त्याच्या बाजूला पुन्हा पाहूया परिसरात देखील किती पाणी आहे. प्रत्येक ओळ हा मोठ्या फोर्सने वाहतो इकडे. जे आमचे गणेश घाट आहे तिकडे गणपती विसर्जन केलं जातं तिथे देखील भरपूर पाणी आहे. पाहू शकता पूर्ण पाण्याचा जोर आणि फोर्स इकडे प्रवाह आहे. अशा प्रकारे सगळीकडे पाणीच पाणी. तुम्ही पाहू शकता. मग दाखवतो इकडे की हा जो गणेश घाट आहे याला 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या इकडे बुडालेल्या आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आमचं हे गाव येतं. प्रत्येकात इथं पाहतो शेतातनं का डोंगरातनं जे पाणी येतं ते सर्व इकडे एकत्र येतं. हे तुम्ही पाहू शकता की आमच्या गावचे डोंगर आहे. थोडं झूम करून दाखवतो इकडे.
डोंगरामध्ये जे छोटे छोटे इकडे आता धबधबेदार होतात, त्यांच्यातलंच काही पाणी इकडे देखील उडतं गावाच्या ठिकाणी. त्यामुळे खूप मोठा प्रवाह इकडे निर्माण होत असतो. खूपच सुंदर असं वातावरण आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील अशा वातावरणात फिरायला आवडते का? आम्हाला नक्की कळवा. आमचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला का हे देखील आम्हाला कळवा. पुन्हा भेटूया आपण आपल्या मान्सून सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.